श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण मीन राशीच्या जातकांना मार्च 2024 हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे याबाबत माहिती घेण्यासाठी भेटलो आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. सुरुवातीला सांगू इच्छिते की आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ अतिशय खास आहे. या महिन्यातील ग्रह परिवर्तनांमुळे नक्कीच तो तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. कसा हे समजून घेऊयात. माझे अधिपती गुरुदेव जे द्वितीय स्थानातनं मेष राशीतनं गोचर करत आहेत. अर्थात तुम्हाला या महिन्यामध्ये व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने उत्तम म्हणता येईल. तुमचं काम उरक कसा वाढवावा किंवा धनसंचय कसा व्हावा याकडे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष देणार आहात. लक्ष केंद्रित करू शकाल. अशा पद्धतीने व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला तर आनंददायी आणि कामामध्ये सातत्य ठेवणारा असा तुमचा स्वभाव या महिन्यामध्ये राहू शकतो. विशेष तुम्ही कामाकडे लक्ष देऊ शकाल. याबरोबर धनस्थिती उत्तम राहणार आहे. धनसंचयाकडे तुमचा जास्तीत जास्त कल राहू शकतो. धनस्थानाचे अधिपती मंगळदेव जोपर्यंत मकर राशीतनं गोचर करत आहेत अर्थात 14 मार्च पर्यंत तुम्हाला विशेष लाभाच्या संधी निर्माण करून देतील. धनसंचयाच्या गुंतवणुकीच्या संधी निर्माण करून देतील. अर्थात हा महिना पहिला पंधरवडा विशेष म्हणता येईल धनसंचयाकडे घेऊन जाणारा. याचबरोबर तृतीय स्थानाकडे वळूयात. पराक्रम, परिश्रम आणि कीर्ती प्रसिद्धीचं स्थान म्हणून ओळखलं जाणारं तिसरं स्थान. या स्थानाचे अधिपती शुक्रदेव जे लाभस्थानातनं गोचर करत आहेत 7 मार्च नंतर ते व्ययस्थानातनं गोचर करतील. अर्थात 7 मार्च नंतरचा कालावधी अर्थात पहिल्या आठवड्यानंतर तुम्हाला कीर्ती प्रसिद्धी यासाठी जास्तीत जास्त प्रयत्नशील राहावं लागेल. थोडासा कामाचा उरक वाढवावा लागेल किंवा कामाचा लोड येतोय याची जाणीव होऊ शकते. ताण जाणवू शकतो. अशा पद्धतीने ग्रहस्थिती आहे. कीर्ती प्रसिद्धीच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो. वास्तू सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो. वाहनासंदर्भातील कामे निघणं किंवा वास्तूमध्ये एखादं रिनोव्हेशनचं काम निघणं, कलरिंगचं काम निघणं असे काहीसे योग येऊ शकतात आणि त्यासाठी पैसा खर्च होऊ शकतो किंवा सुखोपयोगी वस्तू खरेदी करण्याकडे तुमचा कल राहू शकतो आणि त्यासाठी तुम्ही पैसे खर्च करू शकाल. अशा पद्धतीने ग्रहस्थिती निर्माण होत आहे. याचं कारण म्हणजे बुधदेव हे चतुर्थेश आहेत आणि ते मीन राशीतनं लग्न स्थानातनं राहुयुक्त गोचर करत आहेत. यामुळे हा बदल होऊ शकतो नक्कीच. याबरोबरच पंचम स्थानाकडे वळूयात. शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय या दृष्टीने विचार केला तर पंचम स्थानाचे अधिपती चंद्रदेव जे दर 2.25 दिवसांनी बदलतात तसं तुमचा व्यक्तिगत अभ्यासक्रमामधील इंटरेस्ट हा थोडासा बदलता राहतो. कधी खूप अभ्यास करता तर कधी काहीच अभ्यास करत नाही. अशा पद्धतीने तुमचं व्यक्तिमत्व असतं. मग यामध्ये तुम्हाला काय बदल होऊ शकतो या महिन्यात तर 7 मार्च नंतर तुम्हाला थोडंसं बौद्धिक क्षमता क्षीण करायचं काम नीच राशीत गेलेला बुधदेव करेल. त्यामुळे लग्नस्थानात असणारी बुधदेवांची राहुदेवांची युती तुम्हाला थोडासा अभ्यासामध्ये टाळाटाळ करणं, दिरंगाई करणं, आजचा अभ्यास उद्यावर ढकलणं अशी काहीशी परिस्थिती निर्माण करून देऊ शकते. म्हणून विशेष काळजी घ्या. याबरोबरच सायन्स साईडने ज्यांचं शिक्षण सुरू आहे अशा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी वर्गाला हा महिना उत्तम म्हणता येईल. ज्यांचं कला क्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहात तर अशांसाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे. कॉमर्स साईडने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी वर्गाला मात्र 16 मार्च नंतर थोडासा अभ्यासाचा सराव वाढवावा लागेल किंवा अभ्यासाची टाळाटाळ होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे. याबरोबर प्रेम प्रणयाच्या दृष्टीने विचार केला तर पंचम स्थानामध्ये येणारी राहुदेवांची पंचम दृष्टी ही थोडंसं तुमच्या नात्यामध्ये संशयी स्वभाव निर्माण करेल किंवा अपेक्षित करेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडनं विशेष अपेक्षा वाढू शकतात किंवा त्यांच्या तुमच्यापासून विशेष अपेक्षा जाणवू शकतात आणि त्या पूर्ण न झाल्यामुळे किंवा पूर्ण होत नाहीयेत असं त्यांना सातत्याने वाटल्यामुळे वाद होऊ शकतात. किरकोळ प्रमाणात मोठ्या प्रमाणातील संघर्षाचा कालावधी नाही, परंतु जे काही छोटे मोठे कुयोग आहेत तेही सांगण्याचे कार्य माझे आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं की विशेष काळजी तुमचं नातं जपण्यासाठी घ्या. एकमेकांना वेळ द्या. नक्कीच तुम्ही या सगळ्या प्रसंगांना अतिशय उत्तम प्रकारे सामोरे जाऊ शकता. यातनं मार्ग काढू शकता. अशी तुमची मीन रास आहे. भावनिक आहे तेवढीच व्यावहारिक पण आहे आणि कुठलंही नातं कसं जपायचं, कसं जोपासायचं हे तुम्हाला अतिशय उत्तम जमतं. त्यामुळे प्रेमविवाहा संदर्भातील सुयोग सुद्धा तुम्हाला या महिन्यात जाणवत आहेत. उत्तम स्थिती आहे तर नक्कीच तुम्ही त्या संदर्भातील सुद्धा विचारणा तुमच्या कुटुंबामध्ये सांगण्याचं काम सुद्धा या महिन्यात विशेष होऊ शकतं. असे योग आहेत. याबरोबरच सप्तम स्थानाकडे वळूयात. आपल्या जोडीदाराचं स्थान म्हणून ओळखलं जाणारं 7वं घरात असणारी बुधदेवांची रास. बुधदेव लग्न स्थानातनं गोचर करत आहेत राहुयुक्त.
काही साशंक परिस्थिती किंवा एखाद्या विषयावरती खूप जास्त विचार विनिमय असे काहीसे योग घडून आणेल. त्याचबरोबर राहुदेव लग्नी असल्यामुळे हे असंच का किंवा हे असंच झालं पाहिजे किंवा स्वतःमध्ये अहमपणा हेही जागृत करून देण्याचं काम बुधदेवांच्या उपस्थितीमुळे लग्नस्थानामध्ये राहुदेव असल्यामुळे होऊ शकतं. मोठ्या प्रमाणातील हे कुयोग नाही, पण अहंकारी वृत्ती जागृत करून देण्यासाठीचे ग्रहस्थिती तुम्हाला या महिन्यात लाभत आहे, विशेष ग्रहस्थिती बदलल्यामुळे. त्यामुळे नक्कीच काळजी घ्यायची आहे. उपासनेकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. मारुती स्तोत्र वाचन केलं तर नक्कीच तुमचा अहमपणा जागृत होणार नाही किंवा मी करतो मलाच आलं पाहिजे किंवा माझ्याकडनं झालंच पाहिजे या पद्धतीने सारखा मीपणाचा स्वर तुमच्या प्रत्येक कार्यातनं जाणवणार नाही आणि त्यामुळे समोरील तुमच्या जवळची व्यक्ती तुमच्याकडनं दुखावली जाणार नाही. त्याचबरोबर तुमच्या जोडीदाराचं सौख्य सुद्धा तुम्हाला उत्तमरित्या मिळू शकेल. त्यामुळे स्थानात असणारी शुक्रदेवांची रास जी मीन राशीतनं गोचर करणार आहे शुक्रदेव 7 मार्च नंतर, त्यामुळे तुम्हाला विशेष आर्थिक लाभासाठीचे सुयोग प्राप्त होतील. परदेशात जायचं असेल तर जाण्यासाठीची संधी उपलब्ध होईल अचानक प्रमाणामध्ये आले आणि त्या कामातनं उत्तम प्रकारचं यश संपादन झाले. अशा पद्धतीने सुयोग सुद्धा येते. म्हणजेच हा महिना तुम्हाला यश लाभ प्राप्त करून देणारा सुद्धा म्हणता येईल. याबरोबर भाग्योदयाच्या दृष्टीने विचार केला तर भाग्यस्थानात असणारी मंगळदेवांची रास, मंगळदेव लाभस्थानात गोचर करत आहेत. मंगळदेवांचं गोचर 16 मार्च पर्यंत जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला विशेष लाभाचे अनेक संधी उपलब्ध करून देण्याचं कार्य मंगळदेव विशेष करतील आणि त्यांचे साथ सोबत तुम्हाला लाभ होतील. व्ययस्थानात जेव्हा मंगळदेव जातील त्यावेळेस परदेशात जाण्याची संधी सुद्धा प्राप्त करून देतील. अर्थात तुम्हाला बाहेर देशात जाऊन शिक्षण घ्यायचं आहे किंवा नोकरी करायची आहे किंवा नोकरीसाठी तुम्ही अप्लाय करायचं असेल तर तुम्ही या महिन्याच्या 16 तारखेपर्यंत नक्कीच करू शकता. उत्तमरित्या तुम्हाला साथ सोबत ग्रहस्थितीची लाभू शकेल. याबरोबर नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर अशा वर्गांसाठी भागीदारीचे व्यवसाय करायचे असेल किंवा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी सुद्धा ग्रहमान उत्तम आहे, अनुकूल आहे. तुम्ही एखादा नवीन व्यवसाय नक्कीच सुरू करू शकता. खाद्यपदार्थासंदर्भातील व्यवसाय असेल किंवा द्रवपदार्थासंदर्भातील व्यवसाय असेल, आईस्क्रीम पार्लर असेल तर दूध डेअरी असेल, तर अशा पद्धतीचे व्यवसाय जर तुम्ही सुरू करत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा हा महिना विशेष लाभदायक म्हणता येईल. लाभस्थानाच्या दृष्टीने विचार केला तर लाभस्थानामध्ये शनिदेवांची रास आणि शनिदेव व्ययस्थानात गोचर करत आहेत. लाभस्थिती उत्तम राहणार आहे. थोडासा खर्चिक स्वभाव होऊ शकतो. वैयक्तिकरित्या खर्च करू शकाल. एखाद्या आवडीसाठी, एखाद्या हौशीसाठी तुम्ही विशेष खर्च करू शकता. पर्यटनासाठी सुद्धा खर्च होऊ शकतो. बाहेर देशात, बाहेर राज्यात जाण्याचे शुभ संकेत आहेत, त्यासाठी सुद्धा पैसा खर्च होऊ शकतो आणि पौरोहित्य करून घेण्यासाठी सुद्धा तुमच्याकडनं या महिन्यामध्ये विशेष खर्च होऊ शकतो. कारण आध्यात्मिक प्रगतीचा कालावधी सुद्धा तुम्हाला या महिन्यात विशेष आहे. एखाद्या घरामध्ये धार्मिक कार्य व्हावं आणि ते कार्य संपन्न करून देण्यासाठी उत्तमरित्या तुमच्याकडनं आर्थिक परिस्थिती अर्थात तो सकारात्मक खर्च आहे, त्या खर्चातून तुम्हाला आनंदच प्राप्त होणार आहे. नक्कीच तुम्हाला हा परमानंद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही खर्च करणार आहात. कोणकोणती करायची आहे ते जाणून घेऊयात. सगळ्यात प्रथम लग्नस्थानामध्ये राहुदेव बुधयुक्त आहेत नीच राशीतून, त्यामुळं रीम बुधाय नमः हा जप करा. म्हणजे तुम्हाला शिक्षणामध्ये सातत्य राहील, अभ्यासाची आवड निर्माण होईल, अभ्यास आत्मसात होऊ शकेल. याबरोबरच जोडीदाराचं सौख्य सुद्धा उत्तमरित्या तुम्हाला लाभू शकेल. याबरोबर तुम्हाला खर्चावर नियंत्रण राहण्यासाठी दररोज मारुती स्तोत्र वाचन करायचं आहे. संध्याकाळच्या वेळेमध्ये व्यंकटेश स्तोत्र वाचन करायचं आहे. अतिशय उत्तम प्रकारचा लाभ प्राप्त होईल, खर्चावरती नियंत्रण राहील. हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे याबाबत माहिती घेतली तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, चॅनलला भेट द्या. यावरती अनेक महत्वपूर्ण व्हिडिओज अपलोड आहेत, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे तुम्हाला दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही समस्या आहेत, अडचणी आहेत, त्यावरती मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते तर तुम्ही नक्कीच मला तुमची माहिती माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करू शकता आणि विचारू शकता. पुन्हा भेटणार आहोत अशाच महत्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.